पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन हस्तांतरण व्यवहार प्रकरणामध्ये मुंबई धर्मादाय आयुक्तांनी दिलेला स्टेटस को आदेश म्हणजे निव्वळ फार्स आहे असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। हा संशयास्पद व्यवहार होण्याआधीच धर्मादाय आयुक्तांनी चौकशी का केली नाही असा सवालही धंगेकरांनी उपस्थित केला। तर या वादावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या खुलाशाला धंगेकरांनी खास स्टाईलनेच पलटवार केलेला आहे आणि या संदर्भात रवींद्र धंगेकरांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। जैन बोर्डिंग जमिनी व्यवहाराचं प्रकरण रविभाऊने हातात घेतल्यानंतर ते चर्चेत आलं। नंतर मोहोळांनाही त्याचा खुलासा करावा लागला आणि आज धर्मादायाकडे सुनावणी झाल्यावर स्टेटस कोची ऑर्डर मिळालेली। रविभाऊ, पहिली प्रतिक्रिया। ज्या पद्धतीने आत्ताचं हे प्रकरण चाललं ह्याच्यामध्ये मुरली मोहोळांनी वापरलेले त्यांची पॉवर आणि त्यांचे असलेले बिल्डर हे सगळ्यांमुळे हे कांड झालेले आहे। आरोप नाकारले सगळे कोण त्यांनी नाकारते ना। विषय बघा, हा योगायोग आहे। योगायोग काय की मुरली आता योगायोगच म्हणताना योगायोगावरच बोलू आपण। पहिला योगायोग आला, निवडणुका आल्या, मुरलीधर मोहोळ तिथले संचालक चोकोर गांधी आणि विशाल गोखले हे तिकडे दर्शनाला गेले। हा योगायोग झाला। मग योगायोग झाल्यानंतर तिकडं मग 1-2 महिन्यांनी ते ट्रस्टी संचालक त्यांनी योगायोगाने म्हटलं की त्यांच्या संस्थेत त्याची बात त्यांची एका चॅनलला बोलले की संस्था आपल्याला ही करायची, थोडे खाटा करायच्या, बाकीचं आपल्याला डेव्हलपमेंट करायची, जे काय सांगितलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 230 कोटी रुपये आपल्याला येऊ शकतात। ते 15 महिने 15 टप्प्यात येऊ शकतात। हे कधी हल्लीला व्हायच्या आजवर बोलले ते, म्हणजे हा योगायोग। त्यानंतर मग त्यांची मीटिंग होती। मीटिंग झाली की मिरिट नावाची कंपनी येते। हा योगायोग, कारण ही मिरिट कंपनी या तिन्ही बिल्डर आणि मोहोळांच्या संबंधित असले त्यांचे फोटो पूर्वीचे सगळे त्यांची बैठका त्यांचे कार्यक्रम ह्याच्यामध्ये हे सगळं एकत्र हा योगायोग। मग आता मिरिट कंपनीला ही योगायोग झाला। नंतर त्यामध्ये टेंडर प्रक्रिया चालू झाली। मग टेंडर प्रक्रियेमध्ये मिरिट नावाची कंपनीला ते सगळे अधिकार दिले, जाहिरात त्यांच्या नावाने आली। मग त्याच्यामध्ये हे सगळ्या प्रक्रियेमध्ये मग सुरुवात झाली। मग महानगरपालिकेतले सगळे डॉक्युमेंट योगायोग, रजिस्टरमध्ये एका दिवसात नाव नोंदणं योगायोग, परत नाव काढणं योगायोग, महावीरांचं देऊळ घाण ठेवलं हे योगायोग, सगळे योगायोग एकत्र जुळून आले। आज जो निकाल आला कोर्टाने दिला स्टेटस को, हा कोर्टाने कुठे दिला? ते धर्मादाय आयुक्त हा बोगस आहे, ह्यांनीच हे कांड केलंय। तो काय म्हणतोय की खाली जाऊन आम्ही तपास घेतो आणि मग खालनं आम्ही मागवतो। हे पहिलेच मागवायला पाहिजे। तुला कोणी आठवलं होतं काय करायला? मागणी कशी होती आमची? याच्यामध्ये हीच मागणी आहे की योगायोगाने मुरलीधर मोहोळांनी राजीनामा द्यायचा। योगायोग तसा बी द्या। ते रविभाऊ आणि मुरलीधर मोहोळांचं नेहमी इलेक्शनच्या काळातही कलगीतुरा रंगला होता आणि आताही निमित्त आहे जैन बोर्डिंगचं प्रकरण। आता निश्चित योगायोगाने त्यांच्याच भाषेत स्थगिती मिळाली। त्यांचं म्हणणं की राजीनामा द्यावा। बघू त्या मुरली मोहोळ योगायोगाने नेमकं काय प्रत्युत्तर देतात ते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन साडबोरसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।